असतील. बरं, वास्तुशांती का करायची? का करायची वास्तुशांती? आपण प्रत्येक शुभ कार्य करताना काहीतरी त्या ठिकाणी शुभ कार्यक्रम किंवा शुभ कार्य करतोच, काही कारण झालं तरी. तर वास्तू ही कारण एका गोष्टीनं बनत नसती. वास्तू उभा करायला अनेक गोष्टी एकत्र त्या ठिकाणी येत असतात. त्या ठिकाणी दगड आलं, त्या ठिकाणी विटा आल्या, त्या ठिकाणी वाळू आली, त्या ठिकाणी लाकूड आलं, त्या ठिकाणी माती आली. अनेक प्रकारच्या आणि अनेक वस्तू एकाच ठिकाणाहून येतात का? अनेक ठिकाणाहून त्या वस्तू येतात ना, आहे का नाही? आता ह्या घराला दरवाजे लाकडाचे दरवाजे आहेत. हे लाकूड कुठल्या तरी जंगलातलं लाकूड असतं. आणि आता आपल्याला माहीत आहे का ते लाकूड कोणत्या झाडाचं आहे? एखाद्या वेळेस ती चिंचेचंही असू शकतं, पण बहुतांश चिंचेच्या झाडावर भूतपिशाचाचा वास असतो. म्हणून आपण आपल्या दारामध्ये आपल्या परिसराच्या जवळ शक्यतो चिंचेचं झाड ठेवत नाही, म्हणजे आपल्याला माहीत नसतं. किंवा विटा, वाळू पाण्यामधून येते, नदीमधून येते. कारण काय वेळेस आपण नदीमध्ये मेलेल्या माणसाच्या अस्थी त्या ठिकाणी सोडतो, आहे का नाही? सोडतो त्या ठिकाणी अस्थी. मग तोच ज्या माणसाची अस्थी सोडली तो जीव एखाद्यास अतृप्त असू शकतो, त्याचा आत्मा त्या ठिकाणी अडकलेला असतो. म्हणजे अशी अनेक कारण आहेत. किंवा माती त्या ठिकाणी आलेली असेल, त्या मातीवर आपण त्या ठिकाणी माणसं आपलं शुभ अशुभ कर्म करतात, आहे का नाही? मातीवर आता सकाळी शौचालयाला माणसं जातात म्हणा, म्हणजे अशुभ आहे. अशा अनेक वस्तू या ठिकाणी एकत्र येतात घरासाठी. म्हणून ह्या वस्तूमधल्या दोष जाण्यासाठी या ठिकाणी त्या वास्तूची शांती करावी लागते. म्हणून त्याची शांती करायची. आणि त्या शांती का करायची? आणि दुसरं एक कारण सांगितलंय की वास्तू नावाचा जो पुरुष आहे, तो वास्तू नावाचा पुरुष या वास्तूमध्ये त्याचं अधिष्ठान या ठिकाणी असतं. त्या वास्तूला त्या ठिकाणी तृप्त करायचं असतं. एखादा जर अतिथी आला आणि आपण जर त्याला जेवायला नाही वाढलं नाना, तर तो तृप्त राहील का हो? तो म्हणेल मला जेवायलाच दिलं नाही, मला चहाच दिला नाही, मला पाणीच दिलं नाही, आलं तर विचारलंच नाही, त्याचा आत्मा तळमळेल ना, आहे का नाही? तसं तो वास्तू या नवीन वास्तूमध्ये राहतो. त्या वास्तूला तृप्त करायचं असतं. आणि तो वास्तू तृप्त होतो कशानं? तर या मंत्राच्या साह्याने, भगवंताच्या नामस्मरणाने तो तृप्त होतो. आणि एका खोलीमध्ये आग्नेय दिशेमध्ये एक खड्डा करायचा असतो. आणि त्या खड्डेमध्ये तो वास्तू नावाचा पुरुष त्या ठिकाणी त्याचं अधिष्ठान त्या ठिकाणी मांडायचं असतं. आणि अनेक मंत्राच्या साह्याने जे ब्राह्मण बुवा मंत्र उच्चारत असतील त्यानं त्याला त्या ठिकाणी त्याची शांती करायची. त्यावेळेस तो वास्तू पुरुष घरातल्या माणसाला सुखाने जगू देतो, अन्यथा तो सुख लागू देत नाही. म्हणून हा वास्तूची शांती करायची असती. आपण म्हणतो बाळ जलमले की आपण बघतो ना त्याला शांती आहे का नाही का. जर शांती असली तर आपण त्याची शांती करतो. मग प्रत्येक गोष्टीची शांती आहे, मग वास्तूची शांती नाही का? आहे, म्हणून ती शांती करायची असती. बघा, चांगला जर विचार केला तर आपण जर सकारात्मक विचार केला तर आम्ही बंगल्यात पण आम्ही शांत राहू शकतो आणि झोपडीत पण आम्ही शांत राहू शकतो. पण होय बाबा, पहिला काळ चांगला होता का आत्ताचा काळ चांगला होता? पहिला काळात चांगला होता का आत्ताचा काळ पहिला होता का नाही? मग पहिली असे बंगले नव्हते ना. काय होतं पहिलं? छोटी छोटी घरं होती. घरं छोटी होती पण माणसं त्या घरामध्ये जास्त होती, आहे का नाही? 10 बाय 10च्या खोल्या असायच्या, ज्यात 4-4, 5-5 माणसं राहायला असायची. आता घरं मोठी झाली आणि माणसं कमी झाली. आता 2 BHK फ्लॅट असतं पण माणसं त्यात 3 नाही तर 4च असतात. प्रत्येक माणसाला सेपरेट रूम असते. पण त्या याच्यामध्ये आनंद आहे का हो आत्ताच्या बंगल्यामध्ये? मग पहिलंच चांगलं होतं का नाही? मग आम्ही घर का बांधतो? होय, का बांधतो? आता लोभ आम्हाला. मग पहिल्या जुन्या घरामध्ये जर आनंद आहे, झोपडीत जर आनंद आहे, तर मग बंगले कशाला बांधायचे? पण बंगल्यात सुद्धा सुख भेटतं, बंगल्यात सुद्धा शांती भेटते, आणि बंगल्यात सुद्धा समाधान भेटतं. पण ते आम्हाला त्या ठिकाणी टिकवता आलं पाहिजे. ते समाधान त्या ठिकाणी आम्हाला आणता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्हाला शास्त्राच्या रीतीनं गेलं तर आम्हाला ते सुख शांती प्राप्त होईल, नाहीतर भेटणार नाही. नुसतं नावाला बंगले असतात पण तिथं ती सुखच भेटेल असंही नाही. बघा, आपण लहान असताना पहिलं बालभारतीच्या पुस्तकामध्ये एक संत तुकडोजी महाराजांची कविता होती. त्या कवितेमध्ये
संत तुकडोजी महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलं. बंगल्याचा आणि झोपडीच्या मधला फरक सांगितला की माणूस झोपडीमध्ये कसा राहत होता आणि बंगल्यामध्ये कसा राहत होता. बघू मला थोडासा म्हणण्याचा प्रयत्न करते, जमतंय का बघू. 4वी-5वीला असतानाच्या त्या कविता होत्या बालभारतीमध्ये. संत तुकडोजी महाराज म्हणतात, त्या झोपडीचं उदाहरण देतात. कविता होती कविता. आताच्या कविता कशा असतात आहे की नाही. आताच्या कविता काय असतात, काय कळतंय ते म्हणणाऱ्याला कळत नाही, शिकवणाऱ्याला कळत नाही, अशा कविता असतात. त्याच्यात काही तथ्यही नसतं आहे की नाही. की माझ्या झोपडीतला एकच भाव सांगते, माझ्या झोपडीतलं सुख पाहून, माझ्या झोपडीतली शांती पाहून देवेंद्र सुद्धा लज्जित होतो या सुखासाठी. म्हणून म्हणतात, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठी सोडोनी संत सदनी राहिला. संतांचे काय बंगले होते का हो, संतांच्या झोपड्याच होत्या ना. तो वैकुंठातली सगळी सुख सोडून तो या झोपडीमध्ये राहण्याची अपेक्षा करतो. कारण का, तर झोपडीमध्ये सुख आहे. का सुख आहे, तर हव्यास नाही. झोपडीत राहणाऱ्या लोकांना लोभ नसतो आहे की नाही, हव्यास नसतो. जे त्या झोपडीमध्ये सुख आहे. बघा, आम्ही लहान लहान असताना आमच्या कारखान्यावर, तुमचा कारखाना चालू झाला वाटते, चांगली गोष्ट आहे. आम्ही लहान लहान होते तेव्हा आमचे वडील मला तिकडे ती झोपडपट्टी असायची, ती कोपे घालून लोक राहायची, तिथं घेऊन जायचे. आणि छोटीशी एवढी 10 बाय 10ची झोपड्या असायच्या, ते सारवलेल्या असायच्या त्या झोपड्या. आणि इतकं छान वाटायचं, कोपी एवढी जावी असं वाकून जावं लागते. पण वाकलं पाहिजे बरं माणसाने, वाकेल तर टिकेल. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. माणसाने वाकायला शिकलं पाहिजे. जो वाकेल तो टिकेल, जो वाकला नाही ना तर कधीच टिकणार नाही, मग तो मोडून पडत असतो. जो वाकला नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. त्या मग झोपडीत असं वाकून जायचं, सारवलेली झोपडी असायची, खूप छान वाटायचं, खूप प्रसन्न वाटायचं. पण आता काही काही ठिकाणी अशी मोठी घरं असतात, घरात गेले की असं एवढी अशांतता होते की तिथं बसूच वाटत नाही. काही काही म्हणजे कशामुळं म्हणते, कारण आपल्याला रोज बाहेर कुठेतरी जाण्याचा प्रसंग येतो. काही काही ठिकाणी मोठे बंगले असतात, काही काही ठिकाणी छोटंसंच घरं असतं, काही काही ठिकाणी खूप मोठी वाडे असतात. पण कुठं कसं वातावरण असतं. कारण का, तर त्यालाही कारण आहे. त्या ठिकाणी अध्यात्म, ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये नित्य रोज ज्ञानेश्वरी, हरिपाठ, भजन, कीर्तन ज्या ठिकाणी असतं, तिथं बघा देवाचा वासच असतो आहे का नाही. बघा, देवाचा वासच त्या ठिकाणी असतो. जिथं काहीच नसतं, रात्रंदिवस टी व्ही, मोबाईल, भांडणं तन्नं असतं, त्या वास्तूमध्ये किती मोठा बंगला असू द्या, तिथं शांती लाभेल का हो? लाभणारच नाही ना. कारण एक ते वातावरण तसं असतं. म्हणून नुसतं घर असूनही चालत नाही. घर असावे घरासारख्या, नकोत निस्त्या भिंती. आणि त्या घरातली माणसंही तशा प्रकारची असावी लागतात. घरातली स्त्री म्हणजे ही लक्ष्मी असते, लक्ष्मी. त्या घराला घर पण आणायचं काम नाही, स्त्रीचं काम असतं. घराला घर बनवायचं का घराला खटारखाना बनवायचं हे स्त्रीच्या हातात असतं. काही काही लोक घराचं मंदिर बनवतात, काही काही लोक मंदिराला घर बनवतात. असंही आहे. मग आपल्याला घराचं मंदिर बनवायचंय, तर मग त्या घरामध्ये आम्हाला त्या ठिकाणी शांती प्राप्त होते, सुख प्राप्त होतं. आणि अशा घरामध्ये जर रोजच्या रोज जर भगवंताचं नामस्मरण असेल तरच त्या ठिकाणी आम्हाला सुखाची प्राप्ती होती, अन्यथा होत नाही. नाहीतर कायमस्वरूपी आमच्या जीवनात दुःखच आहे की हो, आहे का सुख कुठंच सुख नाही. एक क्षण सुद्धा आम्हाला सुखाची प्राप्ती होत नाही. कारण का, तर आम्ही शाश्वत सुखापासून बाजूला झालो. हे जे जेवढं सगळं दिसतंय ना, हे तात्पुरतं आहे, तात्पुरतं लटकं सुख आहे, लटकं सुख आहे का नाही. आणि त्या लटक्या सुखासाठी माणूस रात्रंदिवस तळमळतो. थोड्या दिवसासाठी खेळ मांडायचा आणि परत मोडून टाकायचा. जसं लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळतात बघा. मी नेहमी सांगत असते, खूप गोड भाव आहे त्याच्यामधला. पोरं काय करतात, खेळ मांडतात आणि दोघांचं भांडण झाले की लगेच मोडतात. बरं, लहान पोरांचंच भांडत होतं का? होय, लहान पोर महाराज तुमचं झालंय का? झाले का तुमच्यात होतात का भांडणं? भांडण होत नाही असं हातवर करा बरं कोण. होय, म्हणजे सगळ्याच्यात भांडणं होतात, मान्य करतात, खरं बोलते डोकीतली लोक. सगळ्याच्यात भांडणं होतात. मग लहान पोरामध्ये का भांडणं होत नाहीत? पोरं काय एकमेकाचं पटणं नाही की एवढा सुंदर मांडलेला खेळ असतो त्यांना विस्कटून टाकतात. जसं भातुकलीचा खेळ आहे ना, तसा आमचा हा प्रपंच आहे. एवढा टायमिंग संपला की तो विस्कटून जातो आणि मोडूनही जातो आणि मोडला जातो.
तसंच आहे का नाही? पण आम्ही मान्य करत नाही. आम्ही लटका विचार करतो, म्हणून आम्हाला त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होत नाही. मग आम्हाला जर सुख प्राप्त व्हायचं असेल तर वाच्यार्थाने विचार करायचा नाही, लक्षार्थाने विचार करायचा आहे. जो साधू संतांनी विचार सांगितला आहे, तुकोबराय म्हणतात की बाबा असं घर वसवावं, असं घर वसा की ज्या ठिकाणी देवानी स्वतःहून त्या ठिकाणी राहावं. हे भौतिक घर आहे, हे भौतिक घर, हे विटा मातीचं घर म्हणजे भौतिक घर, आणि आध्यात्मिक घर म्हणजे हे शरीर आमचं हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिरामध्ये राहणारा जो चैतन्य स्वरूप आत्मस्वरूप आहे, देह देवाचे मंदिर, आत आत्मा पांडुरंग. देह देवाचं मंदिर आहे. या देहरूपी मंदिरामध्ये देवाचं अधिष्ठान असलं पाहिजे का नको? हे का नाही? साधू संत सुद्धा म्हणतात बघा, बंगला खूप बनाया. आपण हा बंगला म्हणतो, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातनं ते म्हणतात की बंगला खूप बनाया, बंगला खूप बनाया, अंदर नारायण सोया, इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन खंबा, आवत जावत कोई नहीं देखा यही बड़ा अचंबा. या बंगल्याला 10 दरवाजे आहेत, बीच में पवन खंबा. तो आतमध्ये येतो आणि जातो, पण कोणाचं त्याच्यावर लक्ष नाही. 21,600 वेळा तो येतो आणि जातो, पण त्याच्यावर आमचं लक्ष नाही, म्हणून आम्हाला त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होत नाही. मग आम्ही घर हे बांधतो, पण साधू संतांचं घर हे लक्षार्थानं घर त्यांचं वेगळं आहे. तुकोबाराय म्हणतात परे होण परते घर, ते राहो निरंतर. नामदेव महाराज म्हणतात निरंजनी आम्ही बांधलेले घर, निरंजनी आम्ही बांधलेले घर. आता परे होऊन परते म्हणजे लक्षार्थानं जर याचा विचार केला तर अवघड आहे ना. परे होऊन परते म्हणजे परेच्या पलीकडे. आता 4 वाणी आहेत, वैखरी, मध्यमा, परा आणि पश्चिंती, हे का नाही? 4 वाणी. पण त्याच्या पलीकडे हे एक वाणी आहे, 5 वाणी आहेत, 5 वाणी. त्याच्या पलीकडची एक जी वाणी आहे ती अनिर्वाच्य वाणी. तिथं काय होतं की खंडन होतं, त्या ठिकाणी काहीच त्या ठिकाणी राहत नाही. ती अनिर्वाच्य वाणी, 5वी वाणी. मग परेहून परते घर, तेथे त्या ठिकाणी तिथं तेथे राहून निरंतर. निरंजनी आम्ही बांधलेले घर, ही साधूंची घर आहेत. वैकुंठी भुवनी घर केले, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी, आणि वैकुंठी भुवनी घर केले. साधूंचं घर कुठं आहे? वैकुंठात आहे. कोणतं घर आहे? तर ते घर आहे साधूंचं, वैकुंठामध्ये घर आहे. त्यांचं घर म्हणजे ते घर, वैकुंठ त्यांचं घर आहे, आणि आमचं घर म्हणजे हे घर आहे. मग आम्हाला घर वसवायचंय ना, की असं घर वसवा की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी देवानी स्वतःहून यावं, असं तुकोबाराय सांगतात. मग असं घर कधी वसतं की आमच्या प्रत्येक श्वासाला, प्रत्येक कर्म करताना जर भगवंताचं नामस्मरण असेल तर असं घर वसतं, आणि त्या अशा घरामध्ये भगवंत वास्तव्य करतं. मला सांगा, एखाद्याच्या घरी आपण गेलो तर त्या घरामध्ये जर व्यवस्थित टापटीप असलं तर आपल्याला त्या ठिकाणी बसावं वाटतं का नाही?
बसा वाटतं का नाही. आपण जर वारीला गेलो तर तिथं एवढी आपली म्हणजे जागासुद्धा नसती, तरीसुद्धा खाली बसायचं म्हणलं की साफसुथरं करून बसतो. काहीतरी तिथं फडकं टाकतो किंवा कचरा असेल तर असं हातानं फडक्यानं कपड्यानं इकडं इकडं सरकवतो आणि मग जागा साफ करून बसतो आणि त्या ठिकाणी आपल्याला बसावंसं वाटतं. आणि काही ठिकाणी जर गेलं की एवढी गच्चळ वातावरण असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बसं वाटतं का? होय ना, बसं वाटतं का? मी आळंदीला एक 10 वर्षापूर्वी एका महाराजांकडे गेले होते. कसं असतं माहिती आहे का, पूर्वीच्या वेळेस एवढं जास्त मुलींना एक स्कोप नव्हता. आता खूप झाला. आता मुलींच्या स्वतंत्र शाळा निघल्यात, संस्था निघल्यात आणि त्याच्यामधून त्यात कसं असतं, घरामधून पण पाठिंबा लागत असतो. पहिलं 10-12 वर्षाची पूर्वीची कंडिशन अशी होती, कारण आड्यात असले तर पाहुऱ्यात येते. आमच्या आडात बी नव्हतं, आता पाहुऱ्यात यायची इच्छा होती पण आडात नव्हतं. घरातलं वातावरण तसं नव्हतं, त्यामुळे कोण पाठवायला बाहेर शिकायला. आणि काही परमार्थ आमच्या तिकडं वडिलाच्याही गावी माहीत नाही, इकडंही माहीत नाही, कोणालाच माहीत नाही. तेवढे आमचे आप्पा मिलिटरीमध्ये तिकडं होते आणि त्यांना त्यांच्या नशिबानं काही तो सतसंग घडला, साधूची कृपा त्यांच्यावर झाली म्हणून त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं. नाहीतर तिकडं आमच्या घरी कोण नव्हतं आणि इकडं कुणी नव्हतं, त्यामुळं अवघड व्हायचं. आणि मला खूप असं वाटायचं की आळंदीला जावं, शिकावं. आणि गेले मी काय आळंदीला एका बाबांच्या घरी आणि म्हणलं मला असं राहायचं इथं कुठंतरी, बघा तुमच्या ओळखीनं कुठं असेल तर. ते म्हणले ठीक आहे ताई म्हणले. त्यांनी मला एका ताईचा पत्ता दिला. म्हणले मी त्यांना फोन करून सांगतो, तुम्ही त्यांच्यामध्ये राहू शकता का पेन गेस्ट म्हणून. मी म्हणलं हो राहू शकते, शिकायचं म्हणल्यावर काय कुठंही राहू शकाल. आणि मी गेले तिथं. अशी वरती रूम होती आणि अशी 10 बाय 10चीच रूम होती. म्हणलं काय आपल्याला काय तिथं काय प्रपंच मांडीत बसायचं काय, उठायचं नसतं, आपलं आंघोळ करायचं, आपलं चिंतन करायचं, काय एवढंच काम करायचं आणि काय पाठ वगैरे काय असेल ते शिकायचं, एवढंच करायचं. आपल्याला काय तिथे 24 तास राहायचं आहे का त्या दिवसभर घरात. अशा हेतून मी गेले होते बरं का. आणि गेले, वरती चढून गेले, पहिल्या मजल्यावर रूम होती. असं वातावरण होतं, इतकं वातावरण होतं, मला एक घरात पायसुद्धा ठेवू वाटाना. क्वाटवर बसले मी त्या बेडवर, एवढा पसारा होता, माझं अंगच खाजवायला लागलं तिथं बस. एवढं गच्चाळ वातावरण होतं. मग तिथं आपल्याला, आता मी म्हणजे आपण माणसं आहोत तरी आपल्याला त्या ठिकाणी बसावंसं वाटत नाही. मला सांगायचं तात्पर्य काय की असं वातावरण असल्यावर आपल्याला माणसाला त्या ठिकाणी आपलं मन रमतं का. जर एखादं वातावरण खूप सुंदर मंदिर आहे, खूप रमणीय वातावरण आहे. आता आपण बालाजीला गेलो, किती सुंदर वातावरण असतं. किंवा कुठेही जावा, एखाद्या मठामध्ये जावा, एखाद्या बागेत जावा, आपण जर तिथं गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी तिथलं वातावरण पाहून आपल्याला उठावंसं वाटत नाही, म्हणजे त्या ठिकाणी बसावंसं वाटतं. तसं भगवान परमात्मा अशा पद्धतीचं जर शांतिरूपी घर जर त्या ठिकाणी वसवलं तर तो स्वतःहून येतो आणि तो परत तिथून जातही नाही. तर अशी घर कुणी वसवलेत? आमच्या साधू संतांनी वसवलेत. मग अशा घरामध्ये देव वसतो, पण ते वसवण्यासाठी देव आमच्या सतत सानिध्यात राहण्यासाठी, आमच्या जवळ राहण्यासाठी, त्यासाठी आम्हाला परिश्रमसुद्धा करावं लागतं आणि त्या पद्धतीनं जावं लागतं, त्या रीतीनं जावं लागतं. साधूनं जो मार्ग दाखवून दिलाय त्या पद्धतीनं जावं लागतं. अन्यथा त्या मार्गाने जरी नाही गेलं तर मग त्या ठिकाणी मग न पडेची गुंता कोटे काही, तेनेची मार्गे जाता न पडे गुंता कोटे काही. आणि मनाच्या मार्गाने गेलं तर मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. मनाच्या मार्गाने गेलं तर घोटाळा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि साधूच्या मार्गाने गेलेत, त्या मार्गाने गेलं तर फैसला झाल्याशिवाय राहणार नाही. पण साधूचं मग ऐकायचंय का नाही? पण साधूचं आम्ही ऐकत नाही. त्याने आम्हाला विनवणी करून सांगितलं की बाबा भजन करा, तर आम्ही ऐकतो का? ऐकत नाही. आम्ही आमच्या मनाचं ऐकतो, म्हणून आम्हाला दुःख भोगावं लागतं, आहे का? म्हणून आम्हाला दुःख भोगावं लागतं. साधूचं नाही ऐकल्याच्या नंतर मग असं या ठिकाणी आम्हाला दुःख भोगावं लागतं आणि काळाच्या तडाख्यामध्ये जावं लागतं. कारण खूप ज्ञान सांगितलं साधू संतांनी, ज्ञानेश्वरी लिहिली, भागवत लिहिलं, पण लोकांना ते पटना, लोकांनी ते मान्य करणं. म्हणून नाथ महाराजांनी परत भारुड आणि अशी गीतं, अशा प्रकारची हे पिंगळा म्हणा ह्याच्यामधून प्रबोधन केलं की जेणेकरून लोक अध्यात्माच्या मार्गाकडं वळतील. मला सांगा, आज या ठिकाणी कीर्तन आहे म्हणून लोक कमी आली, आणि या ठिकाणी भारुड असतं तर जागा बसायला पुरली असती का? पण भारुडामधलं सुद्धा जर कळलं तर आपल्या जीवाचा उद्धार आहे. कळून घेतलं तर, कळलं तर भारुडा, नाही तर भरडा आहे नुसता. पण लोक हसायचं तेवढं घेतात आणि जे आम्हाला ज्याची गरज आहे आम्हाला त्या गोष्टीची ते
ते गोष्टी लक्षात घेत नाहीत, नाही का? पण लोकाला कडू आवडतो, गोड आवडत नाही. मग कडू हा बाह्य सगळा विषय आहे, तो कडू आहे. माऊली म्हणतात विषयी विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. कडू विषय आम्हाला आवडतात, चांगलं आवडत नाही. आम्हाला चांगलं आवडतं का? चांगलं आवडत नाही. मग चांगलं जर नाही नसल आवडत तर आमच्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वतःहून आम्ही दुःख या ठिकाणी घेतो, म्हणून आम्हाला काय होतं, मग 84 लक्ष योनी फिरावं लागतं. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. आणि याच देहामधून या योनीमध्ये मुक्त होता येतं, आहे का नाही? म्हणून देवाने आम्हाला देह दिलेला आहे. कशासाठी दिला देह? देह भजना गोमटा, देव दिला 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 देह भजना गोमटा. तेने झाला पाटा बाधिकेचा, बाधिकेचा. तेने झाला पाटा बाधिकेचा, बाधिकेचा. देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा. तेने झाला पाडो बाधिकेचा, 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 बाधिकेचा. देव दिला देह भजना गोमटा, देह दिला देह वजना गोमटा, देह दिला देह वजना गोमटा. देव दिला देह भजना गोमटा. भगवंतानी आम्हाला देह भजनासाठी दिलाय, पण आम्ही भजनासाठी वापर न करता काही लोक असे असतात नुसतं भोजनासाठी देहाचा उपयोग करतात. नुसतं खायचं खायचं, पण त्या खायला सुद्धा लिमिट असते. किती खावं? माणसाला एक शास्त्राने नियम घालून दिलाय, माणसाने किती खावं. माणसाने आपल्या पोटाचे 4 भाग असतात, 4 भाग. 50% भाग अन्नाने भरायचा, 25% भाग पाण्याने भरायचा आणि 25% भाग हवेसाठी रिकामा सोडायचा. रिकामा 4 कप्पे आहेत आपल्या पोटाला, तर आमची प्रकृती चांगली राहते, आम्ही आजारी पडत नाही. पण काय खादाडी लोक आहेत 4ही भाग अन्नाने भरून टाकतात. तुकोबराय म्हणतात, म्हणजे मला तुकोबरायांचा अधिकार सांगायचा होता की जगाचा मालक तुकोबराय न्यायला आला होता. म्हणजे तुकोबरायांचा थोडक्यात अधिकार सांगायचा. कारण का सांगायचा, तर ज्या तुकोबरायांच्या अभंगावर आपण बोलणार आहोत ते तुकोबराय कोणी साधारण आहेत का? म्हणून कारण त्यांचा परिचय द्यायला पाहिजे ना. आता आपण आल्याच्या नंतर आपला परिचय आपण देतो, तसा ज्या साधूचा अभंग आहे त्या साधूचा परिचय द्यायला नको का? कारण पुण्यवंत घेता सज्जनाची नावे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. जर सज्जनाची नावे घेतली तर आम्हाला पुण्य प्राप्त होतं, म्हणून साधूंच्या नावाचं चिंतन करायचं असतं. म्हणून त्यांच्या तुकोबरायच्या नामाचं मला त्यांचं कार्य सांगायचं होतं की तुकोबराय कोणी साधारण व्यक्तिमत्व नव्हतं. तर तुकोबराय म्हणतात वसवावे घर आणि देवे बरे निरंतर. तर चांगला जर विचार केला तर बघा, आज हे वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे आणि वास्तुशांती म्हणजे करायची म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे. आणि या ठिकाणी हा नामचिंतनाचा कार्यक्रम आहे. तर माणसाच्या जीवनात जर चांगला विचार केला तर माणसाच्या आयुष्यात 3 मूलभूत गरजा आहेत. 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्या 3 गोष्टी आहेत, आहे की नाही? गरजच आहे त्या 3 गोष्टीची. अन्नाची गरज आहे. माणूस लय झालं 2-3 दिवस उपाशी राहू शकल, पण 4थ्या दिवशी उपाशी राहील का? राहणार नाही. लय झालं 4 दिवस 8 दिवस, कारण ती गरज आहे अन्नाची. निवाऱ्याची माणसाला गरज आहे. एरवी माणूस थंडीच्या दिवसात, उन्हाळ्याच्या दिवसात माणूस कसाही राहू शकल, पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये डोक्यावर छप्पर असणं गरजेचेच आहे. आणि अंग झाकण्यासाठी माणसाला वस्त्राची गरज आहे. ह्या 3 गरजा
मूलभूत गरजा आहेत, नवे नवे आवश्यक गरजा आहेत. पण त्यालाही जोडून दुसरे अनावश्यक गरजा, पण लोक आवश्यक गरजा सोडून अनावश्यक गरजेच्या मागं लोक जास्त लागलेली असतात. आता जेवण करणं ही गरज आहे. आता भूक लागली होती आम्हाला, आले आम्ही मला कीर्तन सुटायला 12 वाजतील, कधी जेवायचं? पण जेवण करणं गरज आहे. जेवण केलं, पण जेवण केल्याच्या नंतर जेवण ही पोटाला लागल्याची गरज आहे. पण जेवण केल्याच्या नंतर जेवण झाल्या लगेच म्हणतो दे तंबाखू. ही गरज आहे का? ही अनावश्यक गरज आहे. हे नाही खाल्ले तर माणूस जगू शकत नाही का? पण माणूस गरजेपेक्षा अनावश्यक गरजेला जास्त महत्त्व देतो. पण विचार जर केला तर माणसाला जगायला काहीच लागत नाही हो. अंगावर वर्षातून 2-3 ड्रेस, डोक्यावर छप्पर, 4ही माणसामध्ये 4 पत्र्याच्या घरात सुद्धा माणूस राहू शकतो, आहे का नाही? आणि अंगाला कपडा, ह्या 3च गरजा आहेत. 3च गरजा आहेत. पण माणसाची हाव एवढी हाव, कारण हवेमुळं माणसाला काय होतं? हव्यासामुळं माणसाला दुःख प्राप्त होतं. आणि सांगायची जर गोष्ट आहे तर मग भूक ही माणसाची गरज आहे, आहार माणसाची गरज आहे. परत आता ते जर खोल जर शिरत बसलं, प्रत्येक गोष्टी जर स्पष्टीकरण गेलं तर आपल्याला उशीर खूप होईल. मग आता आहार कसा असावा, कशा पद्धतीनं घ्यावा हेही त्या ठिकाणी येते. आहार कसा असावा, सात्विक आहार असावा, त्याचे नियम साधू संतांनी घालून दिलेत. पण आपण कशा प्रकारचा आहार घेतो? आपण जसा आहार घेतो तशी आमची बुद्धी बनते, आणि जशी आमची बुद्धी म्हणली की तसा आम्ही विचार करतो आणि तसं आम्ही वागायला लागतो, आणि त्यामुळं आमच्या जीवनामध्ये दुःख आणि सुख होतात. आहार विहार नेम इंद्रियासी सार, का नाही सांगितलं साधू संतांनी. आणि आहार गरजेचा आहे, आणि वस्त्र गरजेचं आहे, आणि निवाराही गरजेचा आहे. आता घराची गरज फक्त माणसालाच आहे का? नाही ना, पशु पक्ष्यांना सुद्धा त्याची गरज आहे. तेही पावसाळा जवळ आला की घराची आवश्यकता आहे म्हणून घर बांधायचं बघतात. पावसाळा जवळ आली की पशुपक्षी सुद्धा घर बांधतात. आम्ही मोठे मोठे घरं बांधतो, पण कुठंतरी काहीतरी त्या ठिकाणी क्युरी राहते, कुठंतरी काही त्या ठिकाणी चूक निघते. सगळं बांधून झाल्याच्या नंतर म्हणतं की बाबा असं हे इकडचं किचन इकडं घेतलं असतं, इकडचं बेडरूम तिकडं घेतलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे कुठंतरी काही ठिकाणी काही एवढा माणूस डोकेलिटीचा असून सुद्धा काहीतरी त्या ठिकाणी येऊन राहते. पण अशी घरं पशुपक्षी सुद्धा बनवतात. तर आमच्या बहिणाबाई म्हणतात की बघा सुगरण पक्षी सुद्धा किती सुंदर घरटं बनवते म्हणले. सुगरण पक्षाचं घरटं किती सुंदर असतं, हे का नाही? बहिणाबाई त्याचं वर्णन करतात. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी जीव जीव झाडाले टांगला, पिलनी जली खोप्यात, पिलनी जली खोप्यात जसा झुलत बंगला, देखा पिलासाठी जीव जीव झाडाले टांगला. सुगरण पक्षीचं घरटं किती सुंदर असतं, आहे का नाही? किती सुंदर असतं, म्हणून तर त्याला नाव सुगरण आहे त्या पक्षाला. असं सुगरण पदवी कोणालाही नाही देत. आपल्या एखाद्या बाईला जर 2 पदार्थ चांगले येत असेल तर त्याची लगेच जाहिरात होते, लई सुगरण बाई आहे, आमक्या आळीची बाई लई सुगरण आहे. काय काय बायका असतात बरं का, खरंच सुगरण असतात. आता काही बायका आम्ही पाहिल्यात, काय बायका नुसतं पाण्याला जरी फोडणी दिली तरी सुद्धा भाजी चविष्ट होते. आणि काय बायका भाजीला एवढे मसाले एवढे पदार्थ वापरून सुद्धा चवच नसती भाजीला, आहे का नाही? किती मसाले वापरतात, बचकभर मसाला चव नाही कशाला. प्रत्येक कर्म करताना प्रत्येक वेळेस जर आम्ही भजन केलं तर आमच्या अंतःकरणातले संकल्प विकल्प पाप पुण्य पण त्या ठिकाणी राहत नाही. बरं प्रत्येक माणसाला पाप आणि पुण्य आमच्याकडनं होतं. आम्ही परमार्थ जो करतो पापासाठी करतो का पुण्यासाठी करतो? पाप जाण्यासाठी. पाप जाऊन पुण्य व्हावं म्हणून परमार्थ करतो का नाही? पण साधूचा असा विचार आहे त्या ठिकाणी पापाचंही पाप तर जातं पण पुण्याचंही त्या ठिकाणी खंडन व्हावं. पापही नाही त्या ठिकाणी राहिलं नाही पाहिजे आणि पुण्यही त्या ठिकाणी राहिलं नाही पाहिजे, कारण त्या स्थितीला ते साधू गेलेले असतात. त्या ठिकाणी काहीच राहत नाही. फक्त आमचा एकच विषय आहे, विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. एकच आमचा विषय आहे की अखंड
तुझं नामस्मरण आमच्या मुखाने व्हावं. आम्हाला पुण्यही नको आणि पापही नको, काहीच नको, फक्त आमचं सतत आयुष्य नामस्मरणामध्ये त्या ठिकाणी जावं, एवढी अपेक्षा साधूची असते. म्हणून त्या ठिकाणी संकल्पही राहत नाही, विकल्पही राहत नाही आणि पापही राहत नाही आणि पुण्यही राहत नाही. पण कशानं राहत नाही? भगवंताच्या नामस्मरणाने राहत नाही. म्हणून भगवंताच्या एका मोठ्या प्रेमाने एकदा भजन करायचं. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. मला माणूसच म्हणून जगता येत नाही. मूळ म्हणजे बघा, कोणीतरी म्हणले, अरे अरे मानसा तू मानसाशी मानसासव वागणे, हेची आमुची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसासारखं माणसाशी वागायचं. बरं, आम्ही माणसाने माणसाशी माणसासारखं वागतो का हो? खरं खरं सांगा, खरं सांगा. तुम्हाला कीर्तनकाराची शपथ आहे. तुम्ही म्हणसाल मिली तर मिली, काय करायचं आहे आम्हाला? अवघड आहे का नाही? वागतो का आम्ही तसं? वागत नाही. आधी माणूस बनायला शिका, नाही का नाही? माणसासारखं माणसानी माणसाशी वागायचं. अहो, साधू संतांना पशु पक्ष्यामध्ये देव पाहिला. देव नामदेव महाराजांनी कुत्र्यामध्ये देव पाहिला का नाही? नाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहिला का नाही? मग आम्हाला माणसात देव नसू द्या, पण माणसात माणूस पाहायला हरकत काय आहे? म्हणून माणसात माणूस पाहत नाही. आम्ही माणसाला सुद्धा म्हणतो, ए गाढवा इकडे ये, आहे का नाही? असं म्हणतोच की आपण, ए मूर्खा इकडे ये, म्हणजे तू मूर्ख आहे का? आम्ही माणसाला माणूस मानायला तयार नाही. अगोदर माणूस बनायला शिका आणि चांगला विचार करा, चांगला विचार करा. हे जीवन देशासाठी, धर्मासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी जीवन आहे. मरावे पण कीर्ती रूपे उरावे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आम्ही गेल्याच्या नंतर 4 लोकांनी आमचं नाव घ्यावं, असं आमचं जीवन असावं. काही एखाद्यानं गेल्याच्या नंतर म्हणावं, बरं झालं आमच्या गावातली कीड गेली. आमच्या गावात एक माणूस होता, आमच्या भागामध्ये, त्या गावात एवढा माणूस विचित्र होता, सगळ्या गावाला त्रास करायचा. नवे नवे गावातल्या नाही, बाहेरच्याही लोकांना त्रास द्यायचा. तो लॉकडाऊनमध्ये माणूस मेल्याच्या नंतर काही लोक म्हणली, बरं झालं आमच्या गावाची कीड गेली. मग असं आमचं जीवन असतं का? हो, आमचं जीवन असं असावं, 4 माणसात बसलं तर कोणी उठ म्हणू नये, 4 माणसात बसलं तर कोणी उठ म्हणू नये. गेल्याच्या नंतर कमीत कमी 4 माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी तरी असावं, आहे का नाही? 4 माणसाच्या डोळ्यात पाणी असावं, असं आमचं जीवन असावं. देशासाठी, धर्मासाठी जगता यावं. चांगला विचार करा. स्वतःसाठी कुणीही जगतं, पण जसं दुसऱ्यासाठी जगून बघा. देण्याची भूमिका ठेवा. आम्ही 1 पट लोकाला दिलं तर आम्हाला देव 10 पट देतो. देण्याची भूमिकाला त्यागाची, समर्पणाची भूमिका ठेवा. त्याच्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढा त्याच्यात आनंद आहे. आता आपण आपण आता विचार करतोय, आम्ही म्हणून गेलो की शिवाजी महाराज असे होते, शिवाजी महाराज तसे होते. शिवाजी महाराजांना कोणी पाहिलं नाही, पण त्यांचं कर्तृत्व आमच्या रक्तामध्ये, आमच्या नसामध्ये भिनलंय. त्यांचा इतिहास आम्हाला सर्व माहिती आहे की आम्ही आता म्हणतो की शिवाजी राजे पुन्हा जन्माला या असं म्हणत होतो. पण आता नवीन ताजी गोष्ट आहे, आपण डोळ्यांनी राजांना पाहिलं नाही, पण आता ह्या 3-4 महिन्यामध्ये जे वातावरण चालू आहे ते आपल्याला सगळ्याला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मला सांगा, सर्वसाधारण घरातलं व्यक्तिमत्व आहे मनोज दादा जरांगे पाटील. तुमच्यासाठी तो माणूस लढतोय, स्वतःचं समर्पण दिलंय त्या ठिकाणी. आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती. तो माणूस भिलाच नाही बरं का. स्वतःचं अस्तित्व संपवायला सुद्धा तो मागं पुढं भिला नाही. स्वतःची 2-3 एकर जमीन त्यांनी विकून टाकली या देशासाठी, धर्मासाठी आणि आमच्यासाठी, तुम्हाला मला मराठ्यांना न्याय भेटावा म्हणून. मला सांगा, आपण 1 रुपया पोराच्या हातात देत नाही. आज 3 एकर जमीन द्यायची म्हणजे साधी गोष्ट आहे का? आम्ही भावाची भिंत जरा इकडे चाललो तर भावाच्या अंगावर काट्या घेऊन जातो का? तर आम्ही चांगला विचार करत नाही. लोकांसाठी जगून बघा तर आमच्या जीवनाचं सार्थक आहे. आम्ही
अशी स्वतःच्या स्वार्थासाठी जगणारे कुत्रं सुद्धा जगतं. आम्हाला माणूस म्हणून घ्यायचं आहे तर लोकांसाठी, धर्मासाठी, देशासाठी जगा. त्या माणसाने जीव गेला तर 72 प्राणाची 17 दिवस उपोषण केलं. अन्न नाही, पाणी नाही, अमरण उपोषण केलं. का तर तुमच्यासाठी. आणि हिकीनेही लढतोय. आम्हाला तेवढंही नाही जमलं तर फक्त खारी नाही खारीचा वाटा म्हणून आम्ही फक्त त्यांच्या पाठीमागं उभा राहायचंय. आम्ही देंगे है वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए तू मेरा धर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे है वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए सांगायचं काय जरा देशासाठी आणि धर्मासाठी जगून बघा. आमच्या जगण्याचं त्या ठिकाणी सार्थक होईल. जाता जाता एवढंच सांगल. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, तुम्ही श्रुतीवर्गाच्या चरणी. कारण बोलता बोलता जर काही माझ्या एका वाणीमधून काही जर चूक झाली असेल तो माझा प्रकृतीचा दोष आहे. कारण चुकल्याशिवाय माणूस नसतो. जो चुकतो तोच माणूस असतो. पण माणसं अशी असतात की महाराजांनी 100 गोष्टी सांगितल्या तो कधी बघत नाही. पण महाराजांनी एक गोष्ट जर चुकीची सांगितलं त्याला उघळून 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 पितो. असं करतं. बोलता बोलता जर एखादा माझ्या वाणीतला एखादा शब्द कोणाच्या अंतकरणाला स्पर्श करून गेला असेल तर तो माझा दोष नाही. कारण कसं असतं माहिती का, इथं या व्यासपीठावर उभारल्याच्या नंतर कीर्तनकार म्हणजे एक रेडीमेड कपड्याचं दुकान असतं. कोणाच्या अंगाला कोणता कपडा बसेल ती जनतेनं ठरवायचं. कारण इथून खाली गेले की मला बोलता पण येत नाही. इथं आले की कारण मी बोलत नाही, बोलवता धनी वेगळाची तो बोलवून घेतो. म्हणून आणि कसं असतं बोलत असतो ती माणूस तुमच्या चांगल्यासाठी बोलत असं चांगलं व्हावं म्हणून. असं झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी. आणि आमची आदरणीय दाजी विष्णुदाजी त्यांनी हा जो संकल्प त्यांचा संकल्प पूर्णत्वाला गेला म्हणजे नाही. जवळजवळ 3-4 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे. तर त्यांचा संकल्प आज फलद्रूप झाला आणि या ठिकाणी ह्या वास्तू उभा राहिली. आणि या वास्तूमध्ये पांडुरंग परमात्मा त्यांना यश, कीर्ती, आनंद आणि चांगलं आरोग्य या ठिकाणी संपादन करो. आजच्या या शुभचिंतनी एवढीच प्रार्थना पांडुरंगांच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि त्यांचं आयुष्य सुखानं आणि भरभराटीचं जावं, उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं. बघा माणसाचे जीवन खूप अवघड असतं. आज त्यांची परिस्थिती किती बिकट आहे आम्हाला कळते. आता मला वाटतं ह्या 6 महिन्यात वर्षभरात ते थोड्या जागेवर बसलेत. नाहीतर इथून मठापर्यंत साधारण मला वाटते 5-6-7 किलोमीटर अंतर आहे. दिवसातनं 2 चक्रा व्हायच्यात सायकलवर.
असं म्हणजे शरीर आयुष्यभर हे देह झिजलाय, त्यांचा शरीर झिजवलंय. शरीराचा कधी पूर्वीची लोक लाड करत नव्हती, शरीर चंदनासारखं झिजवलंय म्हणून हे एवढं वैभव पाहायला मिळालंय. या वैभवाचा अधिष्ठान ही जुनी माणसं आहेत आणि जुन्या माणसाला कमीत कमी मात्यापात्याला तर विसरायचं नाही. हाच परमार्थ आहे हो, दुसरा कोणता परमार्थ नाही. तुम्ही रोज ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, गाथा उघडून प्या, त्याला काही महत्त्व नाही. आईला आईन, वडिलाला वडील मानावा. पुंडलिकासाठी देव वैकुंठाहून खाली आला आई वडिलांची सेवा पाहून. आई वडिलाची सेवा ही पांडुरंगाची सेवा आहे. एवढं जरी आम्हाला कळलं तरी सुद्धा आमचं जीवन सार्थकी लागलं एवढंच सांगल. आणि झालेली सेवा सगळ्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली,